मुंबई पोलीस भरती फायनल कट ऑफ लागलेला आहे। निवड यादी आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमीतर्फे हार्दिक अभिनंदन आणि त्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन। आपण जर बघितलं मुंबई पोलीस भरती 2024-25 साठी आपली जी भरती झालेली होती आणि या भरतीमध्ये साधारणपणे मैदानी चाचणी जी आहे ती 11 फेब्रुवारी 2026 ते 17 मार्च 2026 मध्ये आयोजित करण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने लेखी परीक्षा जी आहे ती 12 ती लेखी परीक्षा जी आहे साधारणपणे 12 एप्रिल 2026 मध्ये मुंबई येथे विविध शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेली होती। त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस भरतीच्या नियमाअंतर्गत जे विद्यार्थी गट क प्रमाणपत्र एनसीसी मध्ये आहे त्या विद्यार्थ्यांसाठी 5 गुणांचा बोनस या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि त्यानुसार जी निवड यादी जी आहे शासकीय नियमांच्या अधीन राहून मुंबई पोलीस government.in या संकेतस्थळावर तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती प्रतीक्षा यादी आपल्याकडे प्रदर्शित करण्यात आलेली आहे। आणि या निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे त्या विद्यार्थ्यांना लिंक चालू झालेली आहे। त्यांनी उद्यापर्यंत म्हणजेच 29/5/26 पर्यंत रात्री 9 पर्यंत तुम्ही आक्षेप नोंदवायचे आहेत। त्यानंतर आपण जर पुढे बघितलं की मुंबई पोलीसचा जो कट ऑफ आहे तो खूप 131 पर्यंत गेलेला आहे। ओपनचा जो कट ऑफ आहे तो 131 लागलेला आहे। त्यानंतर ओबीसीचा जो कट ऑफ आहे तो साधारणपणे 127 लागलेला आहे। अशा पद्धतीने जनरल, महिला, त्यानंतर स्पोर्ट, प्रोजेक्ट अफेक्टेड यांचे कट ऑफ हे साधारणपणे 131, 125, 125, 126, 124 म्हणजेच हायेस्ट जो कट ऑफ जो आहे तो ओपनचा 131 असा लागलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याकडे एक पीडीएफ आहे। त्या पीडीएफ मध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे। ही पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करा, पीडीएफ अशी कमेंट करा, मी तुम्हाला पर्सनली ती पीडीएफ शेअर करतो। आता जर आपण लक्षात घेतलं की जनरल आणि कॅटेगरीचं जर आपण मेरिट जर बघितलं ते 131 लागलेलं आहे। त्या अनुषंगाने महिलांचं जे मेरिट आहे ते ओपन साठी 125 आहे, त्यानंतर ओबीसी साठी 119 आहे। अशा पद्धतीने सर्व कॅटेगरी वाईज मेरिट या ठिकाणी प्रदर्शित झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची तात्पुरती निवड यादी सुद्धा संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे। त्यामध्ये सर्वात हायेस्ट जो आहे तो साधारणपणे 147 मार्क्स असणारा विद्यार्थी हायेस्ट आहे। त्या विद्यार्थ्याला फिजिकलला 48 मार्क्स आहेत आणि रिटनला 94 मार्क्स आहेत। दोन्ही मिळून त्याला एनसीसी मध्ये तो विद्यार्थी असल्यामुळे त्याला 5 गुण अधिकचे मिळाले आहे, म्हणजे सर्व मिळून त्याला टोटल 147 मार्क्स मिळालेले आहेत। अशा पद्धतीचा एक विद्यार्थी हायेस्ट आहे। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं की सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांची सीट नंबर, ॲप्लिकेशन नंबर, त्याचबरोबर कॅटेगरी आणि मार्क्स हे आपल्याला दिसून येतात। ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन। त्यानंतर आपण जर पुढे बघितलं 137 नंबरच्या पेजवर जर आपण बघितलं तर साधारणपणे जे विद्यार्थी वेटिंग मध्ये आहेत, ज्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी आहे त्यांची कॅटेगरी वाईज माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यानंतर पुढे खाली त्यांची तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रदर्शित करण्यात आलेली आहे। त्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही खूप महत्त्वाची बातमी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले नाही किंवा जे विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये आहे, वेटिंग लिस्टमध्ये आहे, त्यांनी पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे। त्यांनी पुन्हा तयारी करायची आहे कारण पुन्हा पोलीस भरती येणार आहे आणि त्या अनुषंगाने खूप चांगली तयारी जर तुम्ही केली तर तुमचं नक्कीच निवड यादीमध्ये नक्कीच नाव असणार आहे। अशा पद्धतीने ही 269 पानांची ही पीडीएफ आहे। ती पीडीएफ जर तुम्हाला आवश्यक असेल तर मला नक्की कमेंट करा। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं आता फायनल कट ऑफ लागलेला आहे, नंतर पुढचा अपडेट काय आहे, निवड यादीवरील आक्षेप हे उद्यापर्यंत नोंदवायचे आहेत। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, कधी होणार आहे, त्याचबरोबर मेडिकल, या भरतीमध्ये मेडिकलची प्रोसेस काय असणार आहे त्या संदर्भातली अधिक माहिती मिळवण्यासाठी आत्ताच हा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर इन्फिनिटी पोलीस भरतीला नक्कीच संपर्क करा। धन्यवाद।